धड ना पशु माणूस पण हरवल्यामुळे भयानक वेदना भोगत राहिला आणि स्वतः बरोबर इतरांना सुद्धा तडफडवत राहिला। लय सडक आयुष्य जगत होतो, जारण मारण तंत्रविद्या वापरून लोकांचं तळतळ घेतलं होतं आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच। नियतीनं मला मला महाभयंकर शिक्षा दिली, मला नरपशु बनवलं आणि माझ्या आयुष्याचा नरक झाला बघा। आणि जेवढ्या यातना लोकांना दिल्या ना त्या दामदुपटीनं परत मला भोगाव्या लागल्या। वय लय वाईट वागलो। पण मग त्याचं माणसात रूपांतर झालं ते त्याच्या प्रारब्धात होतं देवी की जेव्हा सखू सारखी कोणी निर्मळ मनाची व्यक्ती पुढ्यात मरण असून सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी न करता इतरांचे प्राण वाचवेल अशा पवित्र व्यक्तीच्या स्पर्शाने त्याला नरपशुच्या अवस्थेतून मुक्ती मिळेल। आणि आपली सखूच त्यासाठी योग्य होती। तिची पुण्याई त्याच्या कामी आली, तिनेच त्याला या नरकातून बाहेर काढलं। पण आज माझ्यावर कृपा झाली, तुमच्यासारख्या निर्मळ मनाची लोकांचा जीव वाचावा म्हणून स्वतःचा जीव हसत हसत देणारी पोर माझ्या समोर आली। माझ्या डोक्यावर मायेनं हात फिरवला आणि या समध्या संकटातून मला बाहेर काढलं। तुमचं लय उपकार झालं, वय तुमचं लय उपकार झालं। पण मी तुमच्याशी लय वाईट वागलो, त्याबद्दल मला क्षमा करा, मला क्षमा करा। मी इथून पुढे साधारण सरळ आयुष्य जगणार। मी तुमच्या पाया पडतो प्रभू। तुम्ही मला आहो का करताय? मी तुमच्या नातीच्या वयाची। नाही नाही, माणूस काही वयाने लहान मोठा असतो वय नाही। अहो तुमचं मन लय मोठं आणि लय पुण्यगाठीशी आहे बघा तुमच्याकडं। अहो घरच्यांसाठी लोकांसाठी स्वतःचा जीव उधार केला तुम्ही, एवढं मोठं मन आहे तुमचं। अहो एवढंच काय, जो तुमचा जीव घेणारा होता तो हिडीस क्रूर नरपशु। अहो त्याच्या वेदना बघून तुमचं मन कळवळलं, यापेक्षा अजून मोठं मन काय असू शकतं या। तुम्हासनी अजून एक विनंती आहे, इथं जे काही झालं ना ते कोणाला बी सांगू नका आणि माझ्याबद्दल तर सांगूच नका। काय लोकांना जर का कळलं ना तो नरपशु मीच होतो तर लोक मला इथं शोधत येतील आणि दगडाने टेचून मारतील। हो मला वाचवा। नाही सांगणार, पण विठुराया काय म्हणतो माहितीये? पश्चाताप झाला ना त्यातच सगळं आलं। पण तुम्ही मला एक वचन द्या, यापुढे कोणालाही कसलाही अपाय करणार नाहीत। नाही, सगळ्यांची प्रेमाने सरळ वागाल, कधीच वाकडी वाट धरणार नाहीत। मी तुमच्या पायाची हात घेऊन सांगतो, परत कधी वाकडी वाट धरणार नाही, जिंदगीत परत कधी वाकडी वाट धरणार नाही आणि तुमचा उपकार मी कवाही सरणार नाही। अगं बाई, हा काय प्रकार आहे? यमुने भाऊजी लवकर बाहेर या। यमुने काय झालं वहिनी? तुमच्यापैकी देवघरात कोणी निरांजन उजळला का? दिवा कोणी लावला? हा मी नाही बाई, मी सुद्धा नाही। आणि मी दिवा कशाला लावायला जातोय? पण वहिनी तुम्ही एवढ्या चकित होऊन का विचारताय? आता बघितलं तर दिवा विझला होता आणि आता बघते तर दिवा उजळलेला आहे। जर तुमच्यापैकी कोणी दिवा लावलेला नाही तर मग हा विझलेला दिवा उजळला कसा? वहिनी मागच्या वेळेला नाही का तुम्हाला ते भास झाले होते, ते काचा टोचत होत्या, दगड रुजत होते, तसं झालं असणार। अग्निशुद्धीच्या वेळेस सखूला जेव्हा चितेवर ठेवलं होतं
तेव्हा सुद्धा रमाई तुला भास झाले होते. तू इथे काय करतेस? बाहेर जा, बाहेर जा, नाहीतर माझ्या घराला आग लागेल. नाही म्हटलं तरी तुझा सकूवर जीव आहे. कितीही म्हटलं तरी तुझ्या जीवाला रुकरुक लागतेच रमाई. रमाई, तू ना सशाच्या काळजाची आहेस. ह्यांचं कसलं सशाचं काळीच मरणाच्या दारात सोडतात आणि मग कशाला रुखरुख रागायला पाहिजे. ह्यांचं मन यांनाच खात असणार. सखूचं काय झालं असेल? हो अहो 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 उठा ना, बघा तरी मी आले. अहो उठा ना. हो सखू, तू आपण स्वर्गात तर नाही ना? नाही नाही, स्वर्गात नाही, जमिनीवरच आहोत आपण. आणि तो नरपशु, तुला काही इजा तर नाही झाली ना सखू? नाही, काही सुद्धा नाही. मी अगदी सुखरूप आहे. विठुरायाच्या कृपेने त्याने मला सोडलं. काय? आणि तुला सोडून दिलं? कसं म्हणजे? का? विठुरायाने त्याला चांगली बुद्धी दिली. आता घराला गावाला काहीच धोका नाहीये. आता बळी नाही, आता हल्ला नाही. नरपशूचं संकट कायमच टळलं. आई रखुमाई, तू माझी प्रार्थना ऐकलीस. सखूला वाचवलंस तू. अगं, कोणत्या शब्दात मी तुझे आभार मानू? भानवऱ्या बाबाजी, भानवऱ्या, भानवऱ्या बाबा. बाबाजी बाबाजी, सकू वाचलीये, सकू वाचलीये, गावाकडे येते. विठुरायाच्या कृपेने त्याने मला सोडलं. विठुरायाने त्याला चांगली बुद्धी दिली. आता घराला गावाला काहीच धोका नाहीये. यातलं काय बी बाहेर जाऊ देऊ नका.